सध्या धुरंधर सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या सिनेमाची क्रेज इतकी वाढली आहे, सिनेमाच्या निगडीत एक ट्रेंड सुरू झाला आहे. डे वन ॲज अ स्पाय इन पाकिस्तान असा हा ट्रेंड सुरू असून त्यावर रील्स बनवल्या जात आहेत. अशातच आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने या ट्रेंडवर संताप व्यक्त केला असून क्रिएटर्सना चांगलंच सुनावलं आहे. अंकिताने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये अंकिता वालावलकर म्हणतीये की डे वन ॲज अ स्पाय इन पाकिस्तान. कसला भन्नाट ट्रेंड चालू झालाय ना हा. म्हणजे सगळे क्रिएटर यावर रील्स बनवतायत. एवढं सोपं वाटतंय का स्पायचं काम? त्यावर आपण रील्स बनवू शकतो आणि जोक पास करू शकतो. स्पाय बनणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. एका वेगळ्या देशात वेगळ्या ओळखीने ते राहत असतात. तिथून ते देशसेवाच करत असतात. सतत त्या तणावाखाली असताना आपली देशसेवा करणं सोपं नाहीये. कुटुंबापासून लांब राहून आपला जीव एखाद्या चुकीमुळे जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर जशी आर्मी आपल्याला प्रिय आहे, तसे हे स्पाय सुद्धा देशसेवा करत असतात. डे वन ॲज अ स्पाय इन पाकिस्तान कसला भन्नाट ट्रेंड चालू झालाय ना हा. म्हणजे सगळे क्रिएटर सगळेजण याच्यावरती रील बनवतायत. एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला स्पायचं काम, की त्याच्यावरती असे आपण रील्स बनवू शकतो आणि जोक पास करू शकतो? स्पाय बनणं हे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. कारण एका वेगळ्या देशात वेगळ्या आयडेंटिटी सोबत ते राहत असतात. तिथून ते देशसेवाच करत असतात. सतत एखाद्या तणावाखाली असणं आणि त्यात सुद्धा आपली हुशारी दाखवून देशसेवा करणं हे सोपं नाहीये. कुटुंबापासून लांब राहून जिथे आपला जीव आपल्या एखाद्या चुकीमुळे पण जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जशी आर्मी आपल्याला प्रिय आहे, जसे आर्मीमध्ये लोक आपली देशसेवा करत असतात, तसे हे स्पाय सुद्धा देशसेवा करत असतात. सतत एक वेगळी आयडेंटिटी घेऊन ते दुश्मन देशामध्ये राहत असतात आणि तिथे राहून ते देशसेवा करत असतात. आता जेवढे क्रिएटर जेवढे जण या गोष्टींवरती रील बनवत आहेत ना, ते 26 जानेवारी 15 ऑगस्टला देशसेवेवरती पण रील बनवतील. पण तुम्हाला या गोष्टीची जाण असली पाहिजे की ते लोक काय करतात. थोडंसं वाचन करा यार, थोडंसं वाचन. काहीच नाही ना तर अगदी रवींद्र कौशिक यांच्याबद्दल वाचा की त्यांनी काय केलंय. आत्ताचं जे जग आहे ना हे फेम आणि क्रेडिटवरती चालतं, पण या स्पाय ना कुठेही फेम आणि क्रेडिट मिळत नाही. त्यांनी कितीतरी आपल्या भारत देशाविरुद्धची मिशन्स आहेत ना ती अशी मोडत काढली असतील, पण त्यांना कुठेही त्या गोष्टीचं रेकग्निशन, त्यांचं नाव कुठेही बाहेर येत नाही. अशा वेळेला तुम्ही काम करू शकता का त्या जागी, याचाही विचार करा. आणि त्यानंतर हे सगळे आलाय आपला ट्रेंड म्हणून बनवायची रिळा या सगळ्याचा असा ना तर थांबवा. थोडंसं वाचन करा. रवींद्र कौशिक यांच्याबद्दल नक्की वाचा. त्यांना ब्लॅक टायगर का म्हटलं जातं, त्यांनी काय केलं याबद्दल थोडंसं सर्च करा. आणि बाकीच्यांबद्दल देव करो की अशा लोकांबद्दलची माहिती तुम्हाला कळेल. कारण एवढे जे देश सेवेसाठी झटतायत, जे लोक देशाचं रक्षण करतायत, एवढे सगळे मिशन्स इकडचे ते मोडीत काढतायत, ते तुमच्यासाठी की तुम्ही हय बसून त्यांची रिळा बनवत बसा, त्यांच्यावरती मस्करी करा की डे वन इन पाकिस्तान, मग ते हार गळ्यात. काय चाललंय.